ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने. चराचरामध्ये परमात्म्याची व्याप्ती आहे ही दृष्टी जर का झाली तर देवतया जवळी असे तुकोबाराय सांगतात. अनेक ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेद भ्रम मंगळ, भेद भ्रम मंगळ, हे भेद भ्रम मंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. भेद भेद भ्रम तुकोबाराय सांगतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेद भ्रम अमंगळ. तेच जनार्दन स्वामी महाराज सांगतात नाथ महाराजांना. सर्वाभूती भावन कोठेऊ तुझा, तेणे गरुडध्वजा समाधान. आपली प्रत्येक क्रिया ही भगवंताला समाधान देणारी असावी. आम्ही त्याच्याकडे जातो, तो सगळ्यांना सम आहे तर आपण का नसावं. तो समचरणानं उभा आहे, तो समदृष्टीनं उभा आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरणानं समान पावलानं उभा आहे, समान नेत्रानं तो उभा आहे. सगळीकडे येणाऱ्या जाणाऱ्याकडे सारख्याच नजरेनं तो बघतो. कारण पुंडलिकानं सांगून ठेवलंय, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. आपली दृष्टी कशी आहे बघा. फेशियल एक्सप्रेशन्स वरून आपल्याला एखाद्या माणसाच्या मनात काय चाललंय हे लक्षात येऊ शकतं. देहबोली ज्याला आपण म्हणतो, हा पण एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. देहबोली, आपण एखाद्याशी बोलताना कसे असतो याच्यावरती आपल्या मनात काय चालू आहे हे कळत असतं. याला फार अभ्यास करायची गरज नाही. कीर्तनकार झालं तरी खूप झालं. एखाद्या माणसाकडे आपण बघितलं की त्याच्या मनामध्ये काय आहे हे सांगण्याची गरज पडत नाही. देव समदृष्टीनं उभा आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात. भगवंताच्या बाबतीमध्ये असं सांगतात, भगवान श्रीकृष्ण डाव्या गुडघ्यानं रांगतात. डाव्या गुडघ्यानं रांगणारी मुलं कसे असतात, खट्याळ असतात, त्रास देणारे असतात. हे आपल्याला देहबोलीवरून आपल्याला हे समजून घ्यायचं असतं. बघा आता विषयच निघाला तर काय असतं की काही काही माणसांच्या अंगठ्याच्या बाजूचा जे बोट असतं ना, सहज विषय निघाला म्हणून सांगतो. अंगठ्याच्या बाजूचं बोट जर का पुढे असेल तर
बायकांचं असेल तर त्यांचं आपल्या नवऱ्यावरती प्रेम आहे असं समजायचं, आणि पुरुषांचं असेल तर त्यांचं आपल्या बायकोवरती प्रेम आहे असं समजायचं. घरी गेल्यावर बघा, आत्ता बघू नका. प्रत्येक जण बघू लागलाय. घरी गेल्यावर बघा. छोट्या छोट्या गोष्टी असतात. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा मुली बघण्याचा कार्यक्रम असायचा तेव्हा ती मुलगी कशी दिसते कशी नाही याच्याशी काही देणं घेणं नसायचं. मुलगी बघण्याच्या कार्यक्रमामध्ये चेहऱ्यापेक्षा आधी पायाकडं बघायचे लोक. पाय कसा आहे, पाय कसा टाकते, पाय टाकल्या टाकल्या पूर्ण जमिनीला चिकटतो का थोडासा वर राहतो. पूर्ण जमिनीला चिकटणारा असेल तर घरामध्ये भांडण लावणारी ती स्त्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा स्त्रियांना घरामध्ये जागा नसायची. चेहरा वगैरे बघायचा नाही, पाय जमिनीला पूर्ण टेकले की समजायचं ही काही कामाची नाही आपल्या घरामध्ये. अजून सांगतो. करंगळी, पायाची करंगळी एखाद्या माणसाची जर का जमिनीला टेकत नसेल, अशी वर राहत असेल, जमिनीला न टेकता अशी वर राहत असेल, तो माणूस फसवणारा असतो. माझ्या पायाकडे बघू नका. नाही, बरेच जण बघू लागले महाराजांचं कसं आहे. काळजी करू नका, माझा टेकतो. माझी करंगळी टेकते, पाय पण व्यवस्थित टेकतो, काळजी करू नका. घरी गेल्यावर मात्र तुम्ही स्वतःचं बघा. बरं, जर कमी असेल तर त्याच्याहून घरी भांडूही नका. अंगठ्याच्या बाजूचं बोट जर का मागं असेल तर भांडू नका की तुझं माझ्यावर प्रेम नाही म्हणून. जाऊ द्या, गमतीचा भाग. समदृष्टीनं तो उभा आहे म्हणजे एक सगळ्यांना तो सारखं लेखतो असा त्याचा अर्थ होतो. समपावलांनी उभा आहे, सगळ्यांना त्याचे चरण सारखेच आहेत. कोणाला तो जास्त जवळ घेतो आणि कोणाला तो लांब ठेवतो असं नाही. सगळ्यांसाठी तो सारखा आहे. तो जर सारखा आहे, ज्याची उपासना आम्ही करतो तो जर का सारखा आहे, तर जो उपासक आहे त्यांनी उपास्यासारखं का नसावं, हा एक भाग आहे. त्यामुळे जनार्दन स्वामी नाथ महाराजांना उपदेश करताना सांगतात, सर्वभूती भाव नको ठेवू दुजा. कोणीही असो, श्रीमंत असो गरीब असो, सगळ्यांना सारखं लेखलं पाहिजे. नाथ महाराजांच्या चरित्रातला अजून एक प्रसंग जर बघायचा झाला तर एकनाथ महाराजांच्याकडे जेव्हा श्राद्ध होतं तेव्हा दुपारच्या वेळी श्राद्धाची वेळ असते, 12 ते 2, 3च्या दरम्यान. नाथ महाराजांनी गावातल्या ब्राह्मणांना बोलवलं, श्राद्धासाठी बोलवलं. स्नान करण्यासाठी ही सगळी मंडळी तिथे गेली. नाथ महाराज वाट बघत बसली होती, कधी येतील हे ब्राह्मण आणि कधी आपले हे सगळी गोष्ट सुरू होईल श्राद्धाची. अशी वाट बघत खिडकीपाशी नाथ महाराज बसले होते आणि तेवढ्यात नाथ महाराजांच्या कानावरती शब्द पडले की नाथ महाराजांच्या घरातनं फार सुगंधित असा वास येऊ लागला. चांगलं चुंगलं काहीतरी केलेलं दिसतंय नाथ महाराजांनी. कोण बोलतंय हे बघितल्याच्या नंतर ज्याला आपण शूद्रवर्णीय म्हणतो त्या काळामधली, ज्यांना परमार्थाचा कुठलाही अधिकार नव्हता, आजच्या काळात बोलायचं झालं तर दीनदलित, अशी माणसं, एक कुटुंब एकमेकांशी गप्पा मारत होतं. ते मुलं म्हणू लागले, मला तर खूप भूक लागली, नाथ महाराजांच्या घरातनं फार चांगला वास येतोय, आपल्याला कधी मिळेल खायला? एका मुलानं विचारलं. तेव्हा त्या बापानं सांगितलं, अरे हे आत्ता नसतं मिळत म्हटले बाबा, हे बामणांची जेवण झाली की त्यांच्या उष्ट्या पत्रावळी येतील आणि मग त्यातलं जे काही शिल्लक आहे ना ते आपल्या वाट्याला राहणार. नाथ महाराजांचं अंतःकरण कळवळलं. का असं? नाथ महाराजांनी क्षणाचाही विचार न करता त्या लोकांना घरामध्ये बोलवलं आणि सगळ्यांना रांगेत बसून सगळ्यांना जेवायला वाढलं. 400 वर्षांपूर्वी एवढं मोठं पाऊल नाथ महाराजांनी उचललं. नाथ महाराजांनी सांगितलं, तुम्ही या जेवायला बसा. सगळ्यांना जेवण, पोटभर जेवण होऊ लागलं. तेवढ्यात सगळे ब्राह्मण मंडळी आली, विचार करू लागली आता पूजा करून आता जेवायला बसायचं आहे. पण तेवढ्यामध्ये त्यांनी बघितलं की ज्या लोकांना साधा परमार्थाचा अधिकार नाही, मंदिरात येण्याचा अधिकार नाही, अशी माणसं नाथ महाराजांनी आपल्या जागेवर जेवायला बसवली आहेत. श्राद्धाच्या दिवशी नाथ महाराजांचा सगळ्यांनी त्याग केला. त्यांनी सांगितलं, नाथ महाराजांच्याकडे आज श्राद्ध होणार नाही. नाथ महाराजांनी विनंती केली की तुम्ही श्राद्धाला यावं, तुमच्या चरणापाशी विनंती आहे. तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं सोहळं बिघडलं असेल, मी सगळं पुन्हा आवरतो, स्वयंपाक पुन्हा नवीन करतो, सगळं घर सारवून काढतो गाईच्या शेणानं, पण तुम्ही आमच्याकडे जेवायला या. कारण
श्राद्ध न होणं म्हणजे पितरांची अतृप्ती आहे, त्यामुळे आपण कृपया यावं अशी विनंती वारंवार नाथ महाराजांनी केली, पण कोणीही ऐकायला तयार नाही. ती माणसं खाऊन पिऊन निघून गेली. नाथ महाराजांनी पुन्हा गिरिजाबाईंच्या करवी आणि सेवकांच्या करवी पूर्ण स्वयंपाक बनवला. तरी सुद्धा विनंती करून ही ब्राह्मण लोक येत नाहीत असं कळाल्यानंतर शेवटी त्याला सुद्धा कालमर्यादा आहे. श्राद्धाची एक अपराह्न असा काळ असतो, त्या काळामध्येच ते होणं शक्य असतं आणि करायचं असतं. वेळ जशी जशी निघून चालली तसा तसा विचार होऊ लागला, करायचं काय, कोणीच येत नाही, सगळ्यांनी बहिष्कार टाकलाय. तेव्हा नाथ महाराजांनी क्षणाचाही विचार न करता ब्राह्मण जर येत नसतील तर त्यांच्या पितरांनी जेवायला यावं असं आवाहन केलं. ज्या ब्राह्मणांनी येण्यासाठी नकार दिला होता, त्यांचे बाप असतील, त्यांचे आजे असतील, त्यांचे पणजे असतील, हे जे गेले होते वर, मेले होते, त्यांना आवाहन केलं आणि नाथ महाराजांनी त्यांच्याकडनं पूजा करून घेतली. मंत्राचा उच्चार जेव्हा नाथ महाराजांच्या घरामध्ये सुरू झाला तेव्हा सगळी मंडळी बाहेर उभी होती. ती विचार करू लागली, सगळे पैठणचे ब्राह्मण जर का इथे आहेत तर नाथ महाराजांच्या घरात आहे कोण नेमकं? खिडकीतून बघू लागले. कोणीतरी म्हटलं, अरे हा तर माझा आजा आहे, तो तर मेला होता 10 वर्षापूर्वी, आता इथे नाथ महाराजांनी क्षणाचाही विलंब न करता सगळ्यांना जेवायला घातलं. पूजा यथासांग पार पडली. आता प्रश्न असा आहे की नाथ महाराजांनी ही जी क्रिया केली, आधीची जी क्रिया केली, ही तत्कालीन समाजाला फार त्रासदायक अशी होती, पण तरीही त्या गोष्टीचा विचार न करता माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलंय, सर्वाभूती भाव नको ठेवू दुजा. सगळ्यांना जेवण घालायचं आहे ना, सगळ्यांना एकसारखं दिलं पाहिजे, सगळ्यांना एकसारखं एक समान समजलं पाहिजे, ही भावना नाथ महाराजांनी ठेवली. आणि त्याच्यासाठी ही भावना नाथ महाराजांना जागृत करण्यासाठी जनार्दन स्वामींचा उपदेश होता, तो अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. संतांसी नमन आलिया अन्नदान, या परते कारण आणिक नाही. आपल्याकडे पाहुण्यांचा आदर सत्कार करण्याची एक प्रथा आहे.
पूर्वी घरामध्ये आल्यानंतर, प्रवेश केल्याच्या नंतर जवळपास बऱ्याच जणांच्या घरामध्ये हात जोडलेली अशी पाटी असायची, या बसा नमस्कार. पूर्वीच्या काळाचं सांगतोय, आजचं नाही. आज कोणाला घरात घेण्याचा विषयच नाही. थोडीशी फट उघडून बघायचं कोण आहे, ओळखीचं नसेल तसाच बाहेर. आपल्याकडे कोणी जर का अतिथी आला, अतिथी ह्या शब्दाचा अर्थ जो न सांगता आलेला आहे असा. अतिथी, तिथी न सांगता जो आलेला आहे, अचानक जो आलेला आहे तो अतिथी. आणि पाहुणा म्हणजे ठरवून की मी तुमच्याकडे येणार आहे, 4 दिवस राहणार आहे, हा पाहुणा. आणि अतिथी म्हणजे न सांगता आलेला. अतिथी असो किंवा पाहुणा असो, कोणीही असलं तरी त्यांचा आदर सत्कार करणं. तुकोबारायांच्याकडे देव आला, काय करावं? अवस्था एवढी बिकट की त्याला त्या देवाला खायला द्यावं काय? पाहून घराचे आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडत जरा. घराचे आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडत जरा. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, तुकोबारायांच्याकडे प्रत्यक्ष भगवंत आले. अशी अवस्था झाली, काय करू काय नको. एखादा मोठा माणूस जर का आपल्या घरी आल्यानंतर आपली जशी अवस्था होते, काय करू काय नको अशी अवस्था झाली. काय करू उपचार. तुकोबारायांना आपली परिस्थिती माहिती होती. बसायला आसन द्यायचं आहे, कोप ज्या आसनावरती त्याला बसायला सांगायचं आहे ती सुद्धा तुटायला आलेली. मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. ही तुकोबारायांची अवस्था झाली. देव आलाय प्रत्यक्ष, पण त्याला काय. बघा, माझ्याकडे काहीच नाही म्हणून मी त्याला काही देत नाही, काही देणार नाही असा विचार करण्यापेक्षा मी त्याला काय काय देऊ. काही नसताना ही भावना निर्माण होणं. लोकांच्याकडे खूप असतं पण देण्याची दानत नसते, देण्याची इच्छा निर्माण होत नाही. तुकोबारायांच्याकडे काहीच नव्हतं, झोपले तरी चंद्र दिसायचा, चंद्रमौळी असं तुकोबारायांचं घर. अशी अवस्था त्यांची झाली. पण प्रत्यक्ष पांडुरंग घरामध्ये आला. काय करू काय नको अशी बिकट अवस्था झाली. जेव्हा भगवंत महाभारताच्या काळामध्ये आपल्या काकांच्या घरी आले, विदुर काकांच्या घरी. विदुर काकांच्या घरी आल्याच्या नंतर दुर्योधनाने त्यांना बोलवलं नव्हतं का? दुर्योधनानं देवाला बोलवलं जेवायला. दुर्योधनाने सांगितलं, देवा आज आमच्याकडे जेवायला या बरं का. देवाने सांगितलं तुझ्याकडे जेवायला येणार नाही. कोणाही कडे जेवायचं का नसतं? कारण त्याच्यामध्ये असलेले जे गुणदोष आहेत ते अन्नाच्या रूपात आपल्या शरीरामध्ये येत असतात. त्यामुळे कोणाच्याही कडे जेवण करू नये. जाणून घ्यावं की कोण आहे. इथे दुर्जनाच्या घरचे जेवल्यानंतर ऋषी मुनी, आपले दुर्वास ऋषी, हे पांडवांना छळायला गेलेच का? कारण दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं. देवानी सांगितलं मी तुझ्याकडे जेवणार नाही. गरीब असलेल्या विदुर काकांच्या घरी जेव्हा घर जावे उद्धवा, चल विदुरा घर जावे.
उद्धवजी चल विदुरा घर जावे. मोठमोठे इथे इमारती दिसत आहेत, पण त्याच्यामध्ये काही समाधान प्राप्त होणार नाही. विदुर काकाच्या झोपडीमध्ये आपण गेल्यानंतर जे समाधान आपल्याला प्राप्त होणार आहे बघा, खूप मोठमोठ्या लोकांच्या घरामध्ये जर का आपण गेलो पाहुणे म्हणून, तर तिथे आपला जेवढा आदर सत्कार होणार नाही तेवढा एखाद्या गरीबाच्या घरी होतो. काय करू काय नको अशी अवस्था त्यांची होऊन जाते. विदुर काका घरी नव्हते. त्यांची पत्नी स्नान करत होती, अंगावरती कपडे नव्हते. दार वाजवलं भगवंतानं. कोण आहे? भगवंताने सांगितलं कृष्ण म्हटल्याच्या नंतर ज्या भाव विभोर अवस्थेप्रत त्यांची पत्नी गेली ती सांगण्याच्या पलीकडे. तशाच उठून बाहेर आल्या आणि दार उघडलं. दार उघडल्यानंतर स्वागत केलं. ये 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 देवा, ये देवा, कुठे बसायला सांगू, काय करायला सांगू असा प्रश्न तिला पडला. काय देऊ आणि काय नको अशी अवस्था तिची झाली. तिने सांगितलं थांब देवा, थांब थांब थांब, आत्ता काही बनवलेलं नाही, थांब, पण माझ्याकडे केळ आहेत, मी तुला खाऊ घालते, थांब. स्वतः केळीचं साल सोलायचं, केळ स्वतः खायचं आणि साल देवाला द्यायचं. वास्तविक बघता हा दोष आहे. देव आलाय घरामध्ये, त्याला उपचार चांगले करायचे सोडून केळ स्वतः खायचंय आणि त्याचं साल देवाला खाऊ घालायचंय. देवाला वाईट वाटलं नाही. साल असेल पण ते भक्तिभावानं दिलेलं आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपरतमश्नामी प्रयतात्मनः. प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला केळ खायला मिळणार नाही का त्यातलं प्रेम देवानं बघितलं. ही मला साल खाऊ घालतीये हे देवानं बघितलं नाही. थोर प्रेमाचा भुकेला. त्याला फक्त प्रेम पाहिजे, दुसरी कोणतीही गोष्ट त्याला अपेक्षित नाही. मला प्रेमानं द्यावं अशी अपेक्षा. वास्तविक बघता विदुर काकाच्या घरी गेल्याच्या नंतर आपल्याला आदर सत्कार होईल का, पोटभर जेवण मिळेल का, असा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता भगवंत तिथे गेले, कारण शुद्ध प्रकारचं ते अन्न तिथे प्राप्त होणार होतं. वास्तविक आता जर आपण बघितलं, जनार्दन स्वामी जो एकनाथ महाराजांना उपदेश करतायत, संतांशी नमन आलिया अन्नदान, ती क्रिया आधीही यांच्याकडनं घडते. आलेल्या प्रत्येकाला काहीतरी खायला देतोय. आपण आल्यानंतर साधं पाणी विचारतो, पहिले आसन द्यावं. आपल्याकडे जर काही नसेल, काही खाऊ घालण्यासाठी नसेल, तर असं सांगतात पाणी द्यावं. पाणीही नसेल तर बसण्यासाठी निदान आसन तरी द्यावं. आणि मोठी माणसं जर आली, महात्मा जर आला, तर द्यावंच द्यावं. गाली संतासी आसने आसने, गाली संतासी आसने, गाली संतासी आसने, गाली संतासी आसने. पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा मने. हे गाजनार्दनी राणे, हे गाजनार्दनी राणे, हे गाजनार्दनी राणे, हे गाजनार्दनी राणे. चिले साडी मांडी परत टाकी, साडी मांडी परत टाकी.
टाके साधे भाने करते नाथ महाराज सांगतात, घाली संतांसी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. आसन त्यांना घातलं पाहिजे. आल्यानंतर त्यांना निदान आसन दिलं पाहिजे. नाथ महाराज सांगतात, जनार्दन स्वामी महाराज सांगतात की संतांसी नमन, आलिया अन्नदान, या परते कारण आणि कना ही परिस्थिती कशी आहे याचा विचार न करता जे आपल्याला शक्य असेल ते त्याला खायला निदान द्यावं. पावसाळ्याचे दिवस होते आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये मुसळधार असा पाऊस पैठणमध्ये पडत होता. पूर्वीच्या काळामध्ये सरपणानं लाकडानं चुली पेटायच्या आणि त्याच्यावरती अन्न शिजायचं. अनेक दिवसांपासनं बरेचशी लोक उपाशी होती, पण ज्यांच्याकडे अजिबातच काही नसायचं ती माणसं जास्त दिवस उपाशी राहायची. असंच एक कुटुंब रात्री 12 वाजता एकनाथ महाराजांच्या घरी आलं. दार वाजवलं, दार उघडलं सेवकाने. नाथ महाराज उठले. कोण आलं एवढ्या रात्री? बघितलं, विचारलं, तेव्हा एक कुटुंब नाथ महाराजांच्या समोर आलं. अगदी छोटी छोटी मुलं आणि नवरा बायको आणि आई वडील अशा प्रकारचं ते कुटुंब आलं. आणि त्यांनी सांगितलं, महाराज खूप दिवसांपासून आम्ही उपाशी आहोत, आम्ही समर्थ आहोत, स्वयंपाक करण्यामध्ये आम्ही समर्थ आहोत, पण लाकडंच नाही आहेत आमच्याकडे. इतक्या दिवसांपासून पाऊस चालू आहे. अनेक ठिकाणी मी विचारलं की कोणीतरी सरपण देतंय का, पण पाऊस सगळीकडेच पडतोय, सगळीकडेच पाऊस पडतोय. कोण आम्हाला देणार सरपण? आणि सरपण नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आमच्या सहित आमची छोटी छोटी मुलं सुद्धा उपाशी आहेत, पण तुमच्याकडे काहीतरी असेल या भावनेनं मी आलोय असं म्हटल्याच्या नंतर नाथ महाराजांनी सांगितलं, ठीक आहे, बसा बसा बसा. आईसाहेबांना उठवलं, गिरिजाबाईंना उठवलं, म्हटले उठा, पाहुणे आलेत आपल्याकडे, त्यांना जेवायचं करायचं आहे. आईसाहेब सुद्धा उठल्या आणि उठल्यानंतर त्यांनी स्वयंपाकाची तयारी करायला लागल्या. पण त्यांच्या असं लक्षात आलं की पाऊस हा सगळीकडेच पडतोय. तो जसा त्यांच्या घरात पडला तसा आपल्याही घरावरती पडलेला आहे. जशी सगळ्यांची सरपणं ओली झाली आहेत, सगळ्यांची लाकडं जशी ओली झाली आहेत, तशी आपलंही लाकडं ओली झालेली आहेत असं लक्षात आलं. आणि आईसाहेबांनी सांगितलं, हो स्वयंपाक करायला काही नाही, पण आपली सुद्धा लाकडं ओली झाली आहेत. नाथ महाराजांनी क्षणाचाही विचार न करता स्वतःचा चंदनाचा पलंग तोडला. ज्याच्यावरती ते रोज झोपत होते तो चंदनाचा पलंग तोडला, त्याचे 4 पाय चुलीत घातले आणि त्याच्यावर स्वयंपाक केला. ही भावना आपली होणं शक्य आहे का? मला सांगा. शक्यच नाही. कधी कोणी असं करणार नाही. ठीक आहे, आम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं आम्ही करू, पण आमचं स्वतःचं नुकसान करून नाही. पण एकनाथ महाराजांनी सद्गुरू जनार्दन स्वामींना तंतोतंत अनुसरलं होतं, म्हणून त्यांनी जे सांगितलंय ते करायचंच ही दृढ धारणा नाथ महाराजांची होती. म्हणून आलिया अन्नदान, माझ्याकडे आलेली व्यक्ती काहीही खाता न पिता जाता कामा नये. मला काहीही कष्ट झाले, कितीही त्रास झाला तरी माझ्याकडे ते खाल्ल्याशिवाय जाऊ नये. ही भावना नाथ महाराजांची असल्यामुळे नाथ महाराजांनी सगळ्यांना जेवू घातलं. आता इथे सांगतात, घाली संतांसी इथे जनार्दन स्वामी नाथ महाराजांना सांगतात काय करायचं? संतांसी नमन, आलिया अन्नदान, आलेल्या प्रत्येकाला अन्नदान. आता या सप्ताहाचा जर आपण विचार केला तर सप्ताहामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान रोज चालू आहे. फार 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 अन्नदानाचं इथे मोठं काम चालू आहे. आणि स्वादिष्ट सगळ्यांना जेवणही कार्यक्रमानंतर मिळत असतं. या अन्नदानाच्या बाबतीमध्ये नाथ महाराजांनी फार सुंदर सांगितलंय.